रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. मी वारकऱ्यांचा लाडका पांडुरंग, आळंदी ते पंढरपूर. आज जेजुरीचा मुक्काम 5वा दिवस वारीचा, आणि चालत असताना आपले हिंगोली जिल्ह्यातून आज ही दिंडी आलेली आहे. आणि हे सर्व वारकरी आळंदीपासून 5वा दिवस आहे, आज पायी चालत आहे. पण पायी पायपीट करत असताना त्या पांडुरंगाची भेट खरंच होईल का, आणि वारीचा अनुभव काय आहे, तर मी माऊलींना सर्वप्रथम विचारतो. माऊली, आज वारी किती वर्ष झाले तुम्ही वारी करताय? वारी तशी आम्ही 2016 पासून करतो, पण आमच्या दिंडीचं हे 4थं वर्ष आहे. वा वा. 4 वर्ष, 16 वर्षापासून माऊली वारी करतात, आणि 4 वर्ष झाली माऊलींनी ही दिंडी स्वतः काढलेली आहे. आणि दिंडीत चालत असताना तुम्हाला काय काय अनुभव आलेत? दिंडी चालत असताना असं वाटलं की आपण दिंडीत येणारे भक्त हे ज्ञानोबारायच्या नावावर आपण इथं येतो, त्यामुळं आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. कारण ज्ञानोबाराय ही अनाथाची माय आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, या ज्ञानोबारायला संबोधलं जातं. त्या ज्ञानोबारायच्या सोहळ्यामध्ये आलं की आनंदच आनंद. वा 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 वा. म्हणजे वारीविषयी माऊलींनी खूप काही सांगितलं आहे. पण माऊलींना आणखी एक प्रश्न विचारायचा, तो म्हणजे असा, सर्वप्रथम वारकरी कोण झाले? तसं पाहिलं तर सर्वप्रथम भोले बाबा हे पहिले वारकरी, नंतर हा सोहळा ज्यांनी काढला ते हैबत बाबा. वा वा. वारीत चालत असताना आपण बघतो, पूर्वीही वारकरी वारी करायचे. उदाहरणार्थ हैबत बाबा असतील, नारायण महाराज असतील, आदी करून वारकऱ्यांनी वारी केली. पण पहिल्या ज्या वारकऱ्यांची निष्ठा होती वारीवर, माऊलींवर, तुकोबारायांवर, आणि आताच्या वारकऱ्यांची निष्ठा, श्रद्धा, याबद्दल काय सांगू शकाल माऊली? पहिले जे होते निष्ठावंत वारकरी होते, कशाचीही पर्वा न करता वारी करायचे. पण आता आधुनिकतेमुळं ज्या ज्या गरजा आपल्याला पाहिजे त्या त्या गरजेनुसार आपली वारी आपण करतो. हा, म्हणजेच माऊलींचं म्हणणं आहे, आजचे पहिलेही वारकरी वारी करायचे, पण निष्ठेने, भावनेने, श्रद्धेने करायचे. पण आजकालचे वारकरी, काही वारकरी म्हणजे आधी पोटोबा नंतर विठोबा या वृत्तीप्रमाणे काळानुसार, कालाय तस्मै नमः, काळानुसार बदल होत चाललेला आहे. वारकरीही मॉडर्न होत चाललेला आहे, बदलत चाललेला आहे. असो, माऊलींनी खूप सुंदर मुलाखत दिली. माऊलींना एक प्रश्न आणखी विचारायचा शेवटचा. माऊली, तुमच्या दिंडीचं नाव काय आहे? आणि श्री येडोबा देवस्थान, श्री गुरुकृपा आश्रम, कामधेनू गोशाळा, वाकोडी, येडोबा, तालुका कळमदुरी, जिल्हा हिंगोली व पंचक्रोशी हे आमच्या दिंडीचं नाव आहे. वा 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 वा. हिंगोली जिल्ह्यातून कळमदुरी तालुक्यातून ही दिंडी आलेली आहे, आणि अविरतपणे असंच पंढरपूरपर्यंत हे माऊली दिंडी घेऊन चालणार आहेत. विठुरायाच्या भक्तीचा आनंद घेणार आहेत. माऊलींना शेवटचा प्रश्न विचारायचा. माऊली, 5 दिवस झाले तुम्ही दिंडी चालतायत. 5 दिवसात तुम्हाला विठोबाचं दर्शन झालंय का? विठोबाचं दर्शन आता साक्षात झालं. आमच्या दिंडीमध्येच विठोबा आले. वा 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 वा. टाळ्या वाजवा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय गोमाता, जय गोपाल.